आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, जसं की तू म्हणतोस की ज्ञानयोग कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग तू मला कर्म करण्याचा आणि युद्ध करण्याचा उपदेश का बरं देत आहेस? मला संहार करण्याची प्रेरणा का बरं देतोयस? पार्था, मी असं तर नाही म्हटलं की ज्ञानयोग कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या सांगण्याचा अर्थ असा नव्हताच. तुझा गैरसमज झालाय. हे पार्था, जसं साधारण दृष्टीने बघताना एका नगरात येणारे दोन रस्ते दिसत असतील, एक पूर्वेकडून येत असेल, दुसरा दक्षिणेकडून येत असेल, परंतु ज्या प्रकारे ते दोन्ही रस्ते वेगवेगळ्या दिशांनी येऊन सुद्धा एकाच नगरात पोहोचतात, त्याच प्रकारे ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन वेगवेगळी साधनं आहेत, परंतु त्यांचं लक्ष एकच आहे. आणि दोन्ही मार्गांनी साधक ब्रह्माचीच प्राप्ती करून घेतो. म्हणूनच दोन्ही योग उत्तम आहेत, परंतु ज्ञानावर आधारित सांख्य योगाची साधना कठीण आहे. त्या तुलनेत कर्मयोगाची साधना सोपी आहे. हे बघ अर्जुना, मी पूर्व काळात देखील या लोकात राहणाऱ्यांसाठी दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या होत्या. ज्ञानी लोकांसाठी अथवा संन्यासींकरता ज्ञानयोगाची आणि योगींसाठी अर्थात कर्मयोगींसाठी कर्मयोगाची. हे दोन्ही मार्ग प्राण्याला भगवंताकडे घेऊन जातात. हे मधुसूदन, हे बोलणं तर खूप सोपं आहे की तू मनावर नियंत्रण मिळव, मनाचा स्वामी बनून जा, परंतु हेच तर सर्वात दुष्कर कार्य आहे. हे केशव, मन तर वायूप्रमाणे चंचल आहे. ज्या प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यावर नियंत्रण मिळवणं असंभव आहे, त्याच प्रकारे या चंचल मनाला स्वतःच्या हातात ठेवणं अति दुष्कर काम आहे. हे अर्जुना, तुझं हे बोलणं सत्यच आहे की मन अति चंचल आहे. त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं अति अवघड आहे. अवघड नाही जनार्दन, असंभव आहे. नाही अर्जुना, अवघड अवश्य आहे, परंतु असंभव नाहीये. तुझं म्हणणं आहे की मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादा उपाय, एखादं साधन सुद्धा आहे? नक्कीच आहे. काय आहे तो उपाय? मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर दोन तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य? हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जसं घोड्याचं नवजात पिल्लू एका क्षणासाठी देखील स्थिर उभं राहत नाही, क्षणाक्षणाला इकडे तिकडे पळत राहतं. तसंच अगदी मन देखील क्षणाक्षणाला इथे तिथे उड्या मारत राहतं. एखाद्या चंचल घोड्यासारखं मन सुद्धा अतिशय चंचल असतं. आणि अशा चंचल मनाला ताब्यात ठेवणं तितकंच कठीण आहे जितकं एखाद्या मुजोर घोड्याला ताब्यात ठेवणं. अशा घोड्याला ताब्यात ठेवण्यासाठी घोडेस्वार जितका जोर लावतो, घोडा तितकाच विरोध करत राहतो आणि वारंवार घोडेस्वारालाच खाली पाडत राहतो. परंतु
जर घोडेस्वाराचा दृढ संकल्प असेल तर सरते शेवटी तो त्या उन्मत्त घोड्यावर स्वार होतोच होतो. बास, मग तोच घोडा घोडेस्वाराच्या इशाऱ्यावर चालतो. त्याच प्रकारे मनाला देखील नियंत्रणाच्या दोरीने बांधून वारंवार त्याच्या मार्गावर आणावं लागतं. तरच अखेरीस ते त्याच्या स्वामींचं म्हणणं ऐकायला तयार होतं. यालाच म्हणतात अभ्यासाची तलवार चालवणं. जर अभ्यासाच्या तलवारीनेच मन योग्य मार्गावर येईल तर मग दुसऱ्या वैराग्याच्या तलवारीची काय आवश्यकता आहे? तिची आवश्यकता अशासाठी आहे की एकदा का योग्य मार्गावर आल्यानंतर मन परत चुकीच्या मार्गाने जाऊ नये. कारण अयोग्य मार्गावर इंद्रियांच्या इच्छा त्याला सदैव आकर्षित करत राहतील. मिथ्या, भोग, विलास आणि कामवासनेची तृष्णा त्याला पुन्हा त्याच्याकडे आकर्षित करू शकते. म्हणूनच मनाला हे समजणं गरजेचं आहे की ते सर्व विषय भोग मिथ्या आहेत, असार आहेत, योग मायेने उत्पन्न होणारे मोहाचे भ्रम आहेत. मनाला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा त्याला इच्छांचा मोह नाही उरणार. उलट त्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि हेच वैराग्याच्या तलवारीचं काम आहे की तिने इच्छांच्या मोहाला कापून मनाला संन्यासी बनवायचं असतं. हे केशव, तू या ज्या वैराग्याच्या गोष्टी करतोयस ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा प्राण्याचा तुमच्या या बोलण्यावर विश्वास बसेल की हे सर्व जग वास्तवात मिथ्या आहे, नश्वर आहे, परंतु तुमच्या मायेच्या प्रभावामुळे ते केवळ खरं वाटत राहतं. या परमसत्याच्या ज्ञानावर विश्वास बसेल तेव्हाच वैराग्य प्राप्त होईल. अगदी बरोबर. ज्ञानच मनुष्याच्या हृदयात वैराग्य निर्माण करू शकतं. आणि तेच खरंखुरं ज्ञान मी तुला प्रदान करतोय. तू तर प्रदान करतोयस कृष्णा, परंतु माझं मन ते ग्रहण का करत नाहीये? कारण अजूनपर्यंत तू मोह आणि भ्रमाच्या अंधकारातून बाहेर पडलेला नाहीयेस. म्हणूनच तू ते ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ ठरतोयस. वा प्रभू वा. हे मधुसूदन, तू वारंवार या गोष्टीवर भर देतोयस की मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळव तर मुक्तीचे दरवाजे उघडतील. परंतु मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादं साधं साधन आहे का? साधन तर अवश्य आहे. साधं सोपं देखील आहे, परंतु खूप दुष्कर सुद्धा आहे. साधं देखील, दुष्कर देखील, याचा काय अर्थ आहे केशव? याचा अर्थ आहे की जर तू स्थिर बुद्धीचा असशील, दृढ निश्चयी असशील तर हे काम साधं सोपं आहे. पण जर तुझी बुद्धी स्थिर नसेल तर तू दृढ निश्चय करू शकणार नाहीस. आणि दृढ निश्चय करू शकला नाहीस तर जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहशील. हा दृढ निश्चय कसा काय करता येईल? विश्वासाने. कोणावरच्या विश्वासाने? परमात्म्यावरच्या विश्वासाने, सत्यावरच्या विश्वासाने, तुझ्या धर्मावरच्या विश्वासाने. हे अर्जुना, तू शिष्य बनून मला शरण आला आहेस. म्हणून इथपर्यंत मी तुला ज्ञानयोग अथवा सांख्ययोगाची शिकवण दिली आहे. आता मी तुला कर्मयोगाच्या संदर्भात तो गूढ विधी सांगणार आहे, ज्या योगे तू कर्म करत राहून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहशील. हे पार्था, मी इथपर्यंत जीवन मृत्यूची वास्तविकता सांगितली की केवळ शरीरच नश्वर आहे. आत्मा अनंत आणि अमर आहे, जो शरीर मृत्यू पावल्यानंतर देखील मरत नाही. जो कुणी या आत्म्याला मर्त्य समजतो किंवा जो कुणी याला मारणारा समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा ना कुणाला मारत असतो ना तो कुणाच्या द्वारे मारला जाऊ शकतो. त्यामुळेच कुणाच्याही मरणाचा अथवा मारण्याचा शोक न करताच तू तुझं कर्तव्य कर. तुझा धर्म युद्ध करणं आहे. तू तुझा धर्म समजून युद्ध कर. हे मधुसूदन, तू वारंवार या गोष्टीवर भर देतोयस की मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळव तर मुक्तीचे दरवाजे उघडतील. परंतु मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादं साधं साधन आहे का? साधन तर अवश्य आहे. साधं सोपं देखील आहे,
परंतु खूप दुष्कर सुद्धा आहे. साधं देखील दुष्कर देखील याचा काय अर्थ आहे केशव? याचा अर्थ आहे की जर तू स्थिर बुद्धीचा असशील, दृढ निश्चयी असशील, तर हे काम साधं सोपं आहे. पण जर तुझी बुद्धी स्थिर नसेल तर तू दृढ निश्चय करू शकणार नाहीस, आणि दृढ निश्चय करू शकला नाहीस तर जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहशील. हा दृढ निश्चय कसा काय करता येईल? विश्वासाने, कोणावरच्या विश्वासाने? परमात्म्यावरच्या विश्वासाने, सत्यावरच्या विश्वासाने, तुझ्या धर्मावरच्या विश्वासाने. जेव्हा तुझा धर्म अर्थात तुझं कर्तव्य समजून घेशील तेव्हा दृढ निश्चयी होऊन तुझ्या धर्मपथावर, तुझ्या कर्तव्य पथावर पुढे जाशील. मग तू सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय इत्यादींना एकसारखंच समजून तुझ्या पथावरून ढळणार नाहीस. पार्था, एक इच्छा अनेक इच्छांना जन्म देत असते. प्रत्येक इच्छेसह मनुष्याची तृष्णा देखील वाढते आणि तृष्णेबरोबरच असंतोष देखील वाढत जातो. मग अशा असंतुष्ट मनुष्याला, जो इच्छांनी ग्रस्त आहे, त्याला उचित अनुचित हा देखील विवेक उरत नाही. पार्था, म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आता तुझ्या इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. स्थितप्रज्ञता ही कर्मयोगाची शेवटची पायरी आहे. वा प्रभू वा वा, किती सुंदर विचार सांगितलात तुम्ही. वा. हे मधुसूदन, तू तर म्हणतोयस इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. परंतु स्थितप्रज्ञ बनण्यासाठी सर्वात गरजेचं काय आहे? स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी? परंतु मनुष्य त्याच्या बुद्धीला स्थिर कसा ठेवू शकतो? आशा आणि निराशा दोन्हींपासून मुक्त होऊनच बुद्धीला स्थिर केलं जाऊ शकतं. बुद्धी स्थिर असेल तर इंद्रियांच्या विषयांचं बळ नष्ट होऊन जाईल. जर कोणी एखादं इंद्रियच काढून फेकून दिलं तर काय? तर काय त्या इंद्रियाचा विषय नष्ट होऊ शकतो का? नाही अर्जुना. जर एखाद्या दुर्घटनेमुळे कुणाला अचानक अंधत्व आलं तर याचा अर्थ हा नाही की त्याचे डोळे रूपाची कल्पना करणंच सोडून देतील. डोळे नसताना देखील त्याचं मन अशा दृश्यांची कल्पना करू शकतं जी त्याला विषयांच्या मोहात अडकवून ठेवेल. पार्था, एक आंधळा मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाची देखील कल्पना करू शकतो. आणि स्त्रीच्या शरीराची देखील कल्पना करू शकतो. त्यामुळे एखाद्या इंद्रियाच्या असण्या नसण्याने मनाच्या वासनेत आणि आसक्तीमध्ये फरक नाही पडत. हे अर्जुना, तू असं समज की जणू एखादा मनुष्य आपले डोळे बंद करून असं भासवतोय की तो भगवंतांचं ध्यान करत बसलाय, परंतु वास्तवात त्याच्या मनश्चक्षूंपुढे भगवंतांची मूर्ती नाही, तर त्याच्या प्रेयसीचं शरीर दिसतंय. याचा अर्थ आहे की त्याचे डोळे तर बंद आहेत, पण मनातल्या इच्छा त्याला तरी देखील भ्रमित करतायत. हे अर्जुना, अनेक लोक त्यांच्या इंद्रियांवर अतिशय कठोरपणे ताबा मिळवण्यासाठी अतिशय कठीण व्रत आणि उपवास करतात.
अनेकानेक दिवस खाणं पिणं सोडून देतात, तरी देखील त्यांचं मन नियंत्रण सुटून स्वादिष्ट भोजनाच्या वासनेतच अडकून पडलं, तर अगदी हट्टाने केलेल्या या व्रत आणि उपवासाचा काय लाभ आहे? असे लोक हट्टाने त्यांच्या इंद्रियांचं दमन करून इंद्रियांना निर्बल तर बनवतात, परंतु यामुळे विषयासक्तीचा त्याग होऊ शकत नाही. लक्षात ठेव, विषय म्हणजेच इच्छांहून धोकादायक विषयांची आसक्ती आहे, आणि विषयासक्तीचा त्याग केवळ इंद्रियांचं दमन करून नाही होऊ शकत. आसक्तीचा त्याग केवळ मनाच्या निग्रहाने होत असतो. जेव्हा मन निरासक्त होऊन जातं, तेव्हा इंद्रिय त्यांच्या इच्छांचा उपभोग घेत असताना देखील त्या इच्छांपासून निरासक्त राहतात. जसं कमळाचं फूल पाण्याच्या आत राहून सुद्धा कोरडच राहतं, पाण्याचा एक थेंब देखील त्याच्या पाकळ्यांवर राहू शकत नाही. म्हणूनच मी म्हटलंय की आधी ज्ञानाच्या द्वारे बुद्धी स्थिर करा. बुद्धी मनाला स्थैर्य मिळवून देईल. मग मन इंद्रियांना अशा प्रकारे इच्छांपासून दूर करेल, ज्या प्रकारे एक कासव धोक्याची जराशी देखील जाणीव होताच स्वतःच्या अंगांना त्याच्या कवचाच्या आत ओढून घेतं.